उल्हासनगर महानगरपालिकेमध्ये सत्ता स्थापन झालेली आहे। भारतीय जनता पक्षाचे उपमहापौर अमर लुंड हे विकास कार्य करत आहेत। त्याचप्रमाणे आता शिंदे गटाच्या महापौर अश्विनी निकम या देखील आता विकास कार्यासाठी बाहेर पडत आहेत भेटीगाठी घेत। परंतु यांच्या दोघांमध्ये दोन्ही पक्षांमध्ये कुठे ना कुठेतरी कुछ तो गडबड आहे, कारण की वेगवेगळे ही बयानबाजी होतच असते। त्याचप्रमाणे आता केबी रोडची जी पाहणी करण्यात आली होती त्यावेळेस महापौर यांच्यासोबत असलेले शिंदे गटाचे महानगर प्रमुख राजेंद्र चौधरी यांना एक प्रश्न विचारण्यात आला होता की सदर जो रस्ता बनवण्यात आलेला आहे तो निकृष्ट दर्जाचा आहे, त्याचं उत्तर काय। तर त्यावेळेस त्यांनी एक प्रकारचे भडकलेच होते की हे जे काम आहे ते हे राज्य शासनाचं काम आहे आणि याची पाहणी करण्याचं हे काम पूर्णपणे हे आमदार याचं आहे। तर आमदारांनी ती पाहणी करावी, कसं काम होत आहे, कशा प्रकारे काम होत आहे, चुकीचं होत असेल तर ते पूर्णपणे दुरुस्त करून घ्यायचं हे काम हे आमदाराचं आहे। त्यामुळे महत्त्वाची बाब ही आहे की याच केबी रोड ज्यावेळेस तोडण्यात आला होता त्यावेळेस या शहरामध्ये एकटे चौधरीच होते, राजेंद्र चौधरी हेच होते, ते व्यापाऱ्यांच्या सोबत उभे होते, त्यावेळेस कोणताही नेता नव्हता। गरीब जनता का पैसा लगा हुआ है, इसमें आप उसको कैसे न्याय दिलाएं? गरीब जनता का पैसा लगा है, महानगर पालिका का काम नहीं। हम महापालिका तलक समिति है, जो राज्य शासन का काम है वो आमदार लेवल पे आमदारों ने करना चाहिए। आमदारों की ज़्यादा जवाबदारी है, आमदारों ने इसमें ध्यान देना चाहिए। जिन्होंने नारल तोड़ा है तो रोड बनता कैसा है, कैसा बनना चाहिए वो भी देखना उनकी जवाबदारी, हमारी नहीं है।